अवैध मासेमारीला लगाम लावण्यासह राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी 9 जानेवारीपासून राज्यातील किनारपट्टीवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी तसे निर्देश दिले आहेत. राज्याला लाभलेल्या 720 किलोमीटर किनारपट्टीवर ड्रोनद्वारे डिजिटल सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. याविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर. महा MTV मध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना सागरी किनारपट्टी लाभली आहे. त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील मासेमारीवर योग्य त्या प्रकारे नजर ठेवण्यासाठी ड्रोनचे प्रत्येकी 1 युनिट सक्रिय केले जाणार आहे. त्याचे नियंत्रण मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातून होणार आहे. सागरी मासेमारी नियमन सुधारणा कायदा 2021 नुसार ही सुरक्षात्मक उपाययोजना केली जाणार आहे. त्यासाठी 9 ड्रोन भाडे तत्वावर घेण्यात आले आहेत. पालघरमधील शिरगाव, ठाण्यातील उत्तन, गोराई, ससूनडॉक, रेवदंडा आणि श्रीवर्धन, मिरकरवाडा आणि साखरी नाटे, देवगड या ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. किनारपट्टीपासून 12 सागरी मैलांचे अंतर अशी एका ड्रोनची कार्यकक्षा असणार आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या समुद्रात मुबलक मिळणारी मत्स्य संपदा आणि तिच्यावर उपजीविका करणारे पारंपरिक मच्छीमार गेल्या काही वर्षांपासून संकटात सापडले आहेत. सुमारे 2 लाख पारंपरिक मच्छीमारांना मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा अतिरेक, त्यात LED दिव्यांचा वापर करून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून कोट्यावधी रुपयांची मत्स्य संपदा हडप करणाऱ्या कर्नाटक आणि गुजरात राज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी सुद्धा राज्यातील पारंपरिक मच्छीमारांचे जगणे कठीण करून सोडले आहे. त्यामुळे या प्रकारांना लगाम बसवण्यासह महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यासाठी विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती वापरली जाणार आहे. यामध्ये अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींवर नजर ठेवण्यासाठी गस्ती नौका तैनात करण्यात आल्या आहेत. परंतु त्याद्वारे प्रत्येक बोटीची तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीवर प्रभावी कारवाई करता येत नाही. ड्रोन मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे त्यावर प्रभावी पद्धतीने पाळत ठेवता येईल. त्यासाठी सरकारी निकषांनुसार मासेमारी करणाऱ्या बोटिंगचे मॅपिंग केले जाईल. त्यानंतर अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांची ओळख सहजरित्या पटवता येईल. या यंत्रणेचे नियंत्रण मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातून होणार असून सागरी पोलिसांच्या सहकार्याने अवैध बोटींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकार मच्छीमार बांधवांच्या संरक्षणासाठी तत्पर असल्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे. समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. या माध्यमातून पारंपरिक मासेमारी करणाऱ्या बांधवांचे रक्षण, बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना आळा घालणे असे दोन्ही उद्देश साध्य करता येतील. मच्छीमार बांधवांच्या संरक्षणासाठी महायुती सरकार तत्पर आहे. समुद्रामध्ये 12 नॉटिकल्सच्या आतील म्हणजेच 12 मैलांच्या आतमध्ये सागरी क्षेत्रांमध्ये पारंपरिक तसेच परवानाधारक पर्ससीन नेटवाल्या बोटींनी मासेमारी केली जाते. पर्ससीन मासेमारी ही माशांना खालच्या दिशेने पोहत जाण्यापासून प्रतिबंधित करते. पर्ससीन्स 6500 फूट म्हणजेच 2000 मीटरपेक्षा जास्त लांबी आणि 650 फूट म्हणजेच 200 मीटर खोलीपर्यंत पोहोचू शकतात. ते जहाज, जाळीचा आकार आणि लक्ष्य प्रजातीनुसार आकारात बदलू शकतात.
पर्ससीन नंतर एलईडीच्या माध्यमातून देखील मासेमारी केली जाते. पर्ससीनच्या नौकेवर एलईडीचे दिवे बसवून ही मासेमारी केली जाते. नौकेवर 7 ते 8 एलईडीचे दिवे बसवले जातात. त्यासाठी मोठ्या जनरेटरचा वापर केला जातो. यातील काही एलईडीचे दिवे समुद्रात मध्यापर्यंत सोडले जातात. या दिव्यांच्या प्रकाशाकडे समुद्रातील मासळी आकर्षित होते. त्यानंतर फिश फाइंडर वरून मासळी बघून त्यांच्या लगतच्या परिसरात पर्ससीनचे जाळे टाकले जाते. दिवे बंद केल्यानंतर पर्ससीनचे जाळे ओढून सापडलेली मासळी बाहेर काढली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीकडे आता सरकारचे ड्रोनच्या माध्यमातून योग्य प्रकारे लक्ष राहणार आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला लगाम बसणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.